भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। महापौर उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला अर्ज दाखल करता येणार आहे। फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एकूण 3,60 कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामग्री येणार आहे। देशाच्या इतिहासामधील सर्वात मोठा संरक्षण सामग्री खरेदी व्यवहार हा आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई असा कोर्टानं सवाल केलेला आहे। नागपूर खंडपीठानं पालिका आयुक्तांना हा सवाल केलाय। 17 मार्च 2025 रोजी महाल परिसरामध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर घर अनधिकृत असल्याचं सांगत मनपानं फहीम खानच्या घरावर हातोडा चालवला होता। दरम्यान आता पालिका आयुक्तांना 4 मार्च पर्यंत यावर उत्तर सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले। तर तिकडे कोल्हापुरात सुद्धा कैद्यांनी 2 पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातली ही घटना आहे। मारहाणीमध्ये संभाजी कांबळे आणि विलास पसारे तसंच पोलीस शिपाई जखमी झालेत। इम्रान शेख कडून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। एक महत्त्वाची बातमी, लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजेंद्र लोढा यांना विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल, जिथे एजन्सी चौकशीसाठी त्यांची कोठडी मागेल। कंपनीचे पैसे इतरत्र वळवल्याचा राजेंद्र लोढा यांच्यावर आरोप आहे। राजेंद्र लोढांनी त्यांच्या मुलासह अनधिकृत व्यवहार केले असं ईडीचं या ठिकाणी म्हणणं आहे।